नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा 2026मध्ये होळी नेमकी कधी साजरी करायची? कारण यावर्षी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे. त्यामुळे होळी कधी साजरी करायची, होळीची पूजा कशी करायची, होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्याचप्रमाणे होळीची राख दुसऱ्या दिवशी काय करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा, होळीमध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे, घराच्या समोर छोटी होळी कशी करायची आणि सार्वजनिक होळी कशी करायची, किंवा आपण ज्या वस्तू टाकणार आहोत त्या वस्तू कोणत्या होळीत टाकायच्या, अशी सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. बघा, होळी पेटवण्याचा शुभमुहूर्त यंदा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कारण पौर्णिमा तिथी ही 2 मार्चला चालू होत आहे आणि 3 मार्चला संपत आहे. फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 संपणार आहे. आपण पौर्णिमा तिथी ही उदय तिथीनुसार मानत असतो. सूर्याला बघितलेली पौर्णिमा आपण साजरी करत असतो. त्यामुळे 3 मार्च रोजी पौर्णिमा तिथी येत आहे. तर 3 मार्च 2026 या दिवशी यंदा चंद्रग्रहण आलेलं आहे. चंद्रग्रहणाचं सूतक काळ या टायमाला असल्यामुळे आपल्याला होळी ही 2 मार्चला संध्याकाळी साजरी करायची आहे. आता होळी आपण पौर्णिमा तिथी चालू असताना साजरी करत असतो. मग 2 मार्च रोजी 5:57 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे. त्यामुळे आपण 2 मार्चला संध्याकाळी 6 नंतर होलिका दहन तुम्ही करू शकतात. आता होळीची पूजा कुठे करायची? होळीची पूजा तुम्ही तुमच्या घराच्या समोर अंगणात करू शकतात किंवा सार्वजनिक ठिकाणी देखील करू शकतात. होळीची पूजा घरात, बाल्कनीत, गॅलरीत किंवा घराच्या पाठीमागे केली जात नाही. आपलं अंगण जिथे आहे ते अंगण स्वच्छ करायचं आहे आणि त्या ठिकाणी होलिका दहन आपल्याला करायचं आहे. आता होळी करण्यासाठी तुम्ही 5 गौऱ्या किंवा 7 गौऱ्या, 11 गौऱ्या किंवा सार्वजनिक ठिकाणी गौऱ्या आणून देऊन त्या ठिकाणी तुम्ही होळीचं पूजन करू शकतात. आता दुसरं म्हणजे बघा, 3 तारखेला चंद्रग्रहण आलेलं आहे. आता चंद्रग्रहणाचे वेध हे दुपारी चालू होत आहे. बघा, 3 मार्चला दुपारी 3:20 ते 6:47 ग्रहणाचे वेध असणार आहे. आणि ग्रहणाचा सूतक काल हा ग्रहणाच्या आधी चालू होत असतो. मग हा ग्रहणाचा सूतक काळ सकाळी सूर्योदयापासून 6:20 असणार आहे आणि ग्रहण मोक्ष हे संध्याकाळी 6:47 असणार आहे. आपल्याला या वेळेमध्ये सूतक काळ आणि नियम वेध पाळायचे आहे. आता ज्या गर्भवती महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, ज्या गर्भवती महिलांना खूप त्रास होत असेल, अशा महिलांनी ग्रहण वेध पाळले नाही तरी चालेल. तुम्ही या वेळेमध्ये खाऊ पिऊ शकतात, वॉशरूमला जाऊ शकतात. आता ग्रहणाविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. होळीची पूजा कशी करायची? तर बघा, 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजेनंतर आपल्याला होळीची पूजा ही करायची आहे. बघा, होळी पूजनाचा शुभ मुहूर्त हा तुम्ही संध्याकाळी 6 वाजेनंतर 8, 8:30 वाजेपर्यंत तुम्ही होलिका दहन करू शकतात. होळी करण्यासाठी तुम्हाला 5, 7, 11 अशा शेणाच्या गौऱ्या आणायच्या आहे. तुम्हाला ह्या पूजेच्या दुकानात कुठेही मिळून जातील. त्यानंतर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का शेण असेल तर शेणाने खालची जागा सारवून घ्यायची आहे, किंवा हळदीचं पाणी करून त्याने तुम्हाला ती जागा सारवून घ्यायची आहे, किंवा हळदीच्या पाण्याचं तुम्हाला सडा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला 5, 7, 11 अशा गौऱ्या ज्या आणलेल्या आहेत, या गौऱ्या आपल्याला मांडून घ्यायच्या आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला गौऱ्यांच्या भोवती छान सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. आता ह्या गौऱ्यांच्या मध्ये काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी ठेवली जाते, सुट्टे पैसे ठेवले जातात, खड्डा केला जातो, आणि काही ठिकाणी फक्त खोबऱ्याचा तुटका ठेवून वाटी ठेवून यामध्ये आपल्याला एक ऊस आणि एरंड्याची काडी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही जर का सार्वजनिक होळी करत असाल तर तुम्हाला तिथे जाताना एक तुम्हाला ताट घ्यायचं आहे. यामध्ये हळदी, कुंकू, फुलं, कापूर, अगरबत्ती, धूप, त्याचप्रमाणे पूर्णावरणाचा नैवेद्य बनवून घ्यायचा आहे आणि एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. बघा, होळीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून तो नैवेद्य दाखविला जातो. एवढं सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी घ्यायचं आहे. जर का तुम्ही घरासमोर होळी करणार असाल तर तुम्हाला होळीची मांडणी करून झाल्यानंतर
स्वतःला अगोदर हळदी कुंकू लावायचं आहे. महिला असतील तर डोक्यावर पदर घ्या. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी होळीवर शिंपडून घ्यायचं आहे. हळदी कुंकू होळीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ही होळी आपल्याला कापराने आणि शुद्ध गाईचं तूप टाकून प्रज्वलित करून घ्यायची आहे. बघा, कापराच्या वड्या सर्व गौऱ्यांवर ठेवून घ्या. थोडंसं शुद्ध तूप टाका आणि कागद घेऊन आपल्याला ही होळी प्रज्वलित करायची आहे. होळी प्रज्वलित केल्यानंतर थोडीशी ती आपल्याला पेटू द्यायची. त्यानंतर होळीची पूजा करायची आहे. होळीची पूजा करताना आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या. त्यानंतर होळीला हळदी कुंकू अर्पण करा, फुले अर्पण करा. त्यानंतर आपल्याला आपण जो नैवेद्य घेतलेला आहे हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं. धूप दीप अगरबत्ती तुम्ही जे साहित्य आणलं आहे ते अर्पण करून घ्या. अगोदर होळीला हार घालून घ्यायचा, फुलं सर्वीकडे ठेवून घ्यायचे आहे. आणि आपण जर का गुलाल आणलेला असेल तर हा गुलाल देखील आपल्याला गौऱ्यांवर, होळीवर आणि बाजूला रांगोळीवर टाकून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपण खोबऱ्याची वाटी आणली असेल तर ही खोबऱ्याची वाटी आपल्याला त्या होळीच्या अग्नीत ठेवायची असते. आणि ही खोबऱ्याची वाटी थोडीशी जळाल्यानंतर याचा प्रसाद आपल्याला होळीला ठेवून सर्वांना वाटायचा असतो. त्यानंतर आपण बघा, काही साहित्य होळीत टाकायला आणलं असेल तर हे साहित्य आपल्याला होळीत अर्पण करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जर का घराच्या समोर होळी केली असेल तर आपल्याला फक्त मूठभर ज्वारी आणि मूठभर गहू होळीमध्ये अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या घरात कधीच धान्याची कमतरता पडत नाही. आता ज्या काही नारळ इतर वस्तू आहे ह्या वस्तू आपल्याला सार्वजनिक होळीमध्ये अर्पण करायच्या आहे. छोट्या होळीत अजिबात अर्पण करायच्या नाही. यानंतर आपण तांब्यात जे पाणी आणलेलं आहे हे पाणी आपल्याला होळीच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालत हे पाणी आपल्याला होळीभोवती आपल्याला टाकायचं असतं. आता काही ठिकाणी होळीची पूजा करून नैवेद्य दाखविल्यानंतर हे पाणी होळीभोवती फिरून टाकलं जातं. तर काही ठिकाणी अगोदर पाणी टाकून त्यानंतर होळीची पूजा केली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला होळी साजरी करायची आहे. आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने होळीची पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला होलिका देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जी काही वाईट शक्ती असेल, वाईट बाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, अलक्ष्मी असेल, ती सर्व काही ह्या होळीत जळून राख होते. घराला लागलेली दलिंद्री, वास्तुदोष असेल, पतीच्या मागे, मुलांच्या मागे लागलेली इडापिडा असेल, ती सर्व काही निघून जाऊ दे आणि ह्या अग्नीमध्ये राख होऊ दे. त्याचप्रमाणे घराची, मुलांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, घराला सुख समृद्धी लाभू दे, अशी तुमच्या मनाने तुम्हाला होलिका देवीला प्रार्थना करायची आहे. आता बघा, जर का घराला वास्तुदोष असेल किंवा घरात इडापिडा असेल किंवा काही बाधा असेल तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 5 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरून 5 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला सार्वजनिक होळीमध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा नारळ होळीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे आणि होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला काही इडापिडा लागली असेल, माझ्या घरातील व्यक्तींवर काही इडापिडा असेल ती सर्व काही जळून राख होते. कारण आपण होळी का पेटवतो? बघा, सत्यावर विजयाची मात म्हणून आपण होळी पेटवत असतो. बघा, जीही काही वाईट बाधा असेल किंवा वाईट गोष्टी असेल त्याचा नाश करण्यासाठी आपण होळी ही पेटवत असतो. त्यानंतर त्याचप्रमाणे आपण 2 खाऊची पानं थोडंसं तूप लावून होळीच्या अग्नीत प्रज्वलित करायच्या आहे. आपल्याला 5 अखंड लवंगा प्रज्वलित करायच्या आहे. 2 कापराच्या वड्या आपल्याला होळीच्या अग्नीत प्रज्वलित करायच्या आहे. मूठभर गहू आणि मूठभर आपल्याला ज्वारी होळीत अर्पण करायची आहे. आता घराच्या समोर आपण जी होळी करणार आहोत त्या होळीत फक्त आपण 1 मूठ गहू आणि बाजरी अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे 2 खाऊची पानं आपण अर्पण करू शकतो, 5 अखंड लवंगा अर्पण करू शकतो, 2 कापराच्या वड्या अर्पण करू शकतो. नारळ मात्र तुम्हाला सार्वजनिक होळीमध्येच अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी भरपूर असे उपाय केले जातात. घरातली बाधा काढण्यासाठी उपाय केले जातात. असे उपाय देखील आपण आवर्जून होळीच्या दिवशी करायचे आहेत. आता जर का घरासमोर छोटी होळी पेटवली असेल तर तुम्ही होळी विजताना आपल्याला थोडंसं चमच्याभर दूध टाकून होळीचा आपल्याला म्हणजे होळी विजवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही राख आपल्याला कुठेही पायंदळी टाकायची नाही. एकतर वाहत्या पाण्यात टाकू शकता तुम्ही किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली ही राख तुम्ही टाकू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला होळी साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे होळीची जी राख शिल्लक राहते ही राख आपण दुसऱ्या दिवशी घरी घेऊन यायची आहे आणि ह्या राखेमध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि आपल्याला जाड मीठ टाकून ही राख
ही वाटी आपल्याला घराच्या एका कोपऱ्यात ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील वास्तुदोष हा नष्ट होईल आणि ही वाटी कोणाच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. त्याचप्रमाणे राखेचे भरपूर असे उपाय केले जातात, ते उपाय देखील तुम्ही करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि इतरांना देखील ही माहिती शेअर करा. धन्यवाद.